रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 4 ते 6चा अभ्यास या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती। मनोनी कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला, जैसा कर्दमी रूपला राजहंस। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। ज्याप्रमाणे एखाद्या चिखलात राजहंस अडकून पडला असेल आणि तो पूर्णपणे व्याकुळ झाला असेल, अगदी तशाच प्रकारे अर्जुन आपल्या मोहामुळे पूर्णपणे कोमेजलेला आणि हतबल झालेला दिसत आहे। तया परी तो पांडुकुमुरू महामोही अति जर्जरू, देखो निशारंग धरू काय बोले। या ओवींचा अर्थ असा होतो की त्याचप्रमाणे तो पांडुपुत्र अर्जुन महामोहाने पूर्णपणे जर्जर झालेला पाहून श्रीकृष्ण काय म्हणतात ते पुढे ऐका। म्हणे अर्जुना आदी पाही, हे उचित काय ये ठाई, तू कवन हे काही करीत आसी। या ओवींचा अर्थ असा होतो की श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, हे तू काय करून बसला आहेस? विचार कर, तू कोण आहेस? तुझे क्षत्रिय कर्तव्य काय आहे आणि तू हे काय करत आहेस? हे रडून युद्धापासून पळ काढणे तुला या ठिकाणी शोभते का? या ओव्यांचा थोडक्यात असा अर्थ होतो की अर्जुनाच्या मनातील युद्धाबद्दलची भीती आणि त्यातून निर्माण झालेला मोह याचे वर्णन आहे। श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आणि कर्तव्याची जाणीव करून देण्यास सुरुवात केली आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदेहर विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माऊलींनी लिहिलेल्या सुंदर ओव्यांचा आस्वाद घेण्यासाठी पुढील व्हिडिओसाठी कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम आमचे व्हिडिओ प्राप्त होतील। धन्यवाद माऊली।